नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आणि माझे सहकारी महेश विचारे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. निवडणुकीचा अंतिम टप्पा मतदानाचा 1 तारखेला होतोय आणि या आतापर्यंत झालेल्या प्रचाराच्या आणि मतदानाच्या सगळ्या टप्प्यांवरती बोलण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मुळात या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये झाले, 1 टप्पा राहिला, आता 6 टप्पे पूर्ण झालेत. एकूण प्रचार आणि प्रचाराचा जोर जो काही तुम्हाला या निवडणुकी दरम्यान दिसला तो कसा होता? कारण तुम्ही महाराष्ट्रातला पण प्रचार बघितलाय आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आंध्र आणि तेलंगणामध्ये सुद्धा या निवडणुकीच्या प्रचाराच्या ह्याच्या धामधुमीमध्ये गेलेला होता. तर तुम्हाला एकंदरीत काय चित्र दिसलं? महायुती, आता महाराष्ट्रात महायुती आहे, पण देशभरामध्ये जे एनडीए आहे यांनी कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार प्रभावीपणे राबवला असं तुम्हाला दिसलं? एक तर न्यूज डंकामध्ये मला बोलवल्याबद्दल आपले आभार. प्रत्येक निवडणूक ही प्रत्येक वेळेला एक वेगळी काहीतरी रंजक माहिती घेऊन येते. भारत हा इतका मोठा देश आहे की या देशातल्या निवडणुका राजकीय अभ्यासकांना, समाजशास्त्राच्या अभ्यासकांना कोड्यात टाकणाऱ्या असतात आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन ज्याची अपेक्षा केलेली नसते असं मतपेटीतनं बाहेर येतं. दुसरं असं झालं आहे की एका भारतामध्ये अनेक भारत राहतात. शरद जोशींनी जे भारत आणि इंडिया म्हटलंय ते तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या. पण अनेक भारत म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समाज गटांमध्ये आर्थिक स्तरावर विभागणी आहे, जातीय स्तरावर विभागणी आहे, धार्मिक स्तरावर विभागणी आहे, युवा वेगळं मतदान करतायत, महिला वेगळं मतदान करतायत आणि या सगळ्याचा एक अत्यंत उत्तम कोलाज निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतो. त्यामुळे भारताच्या निवडणुकी इतकं मला वाटत नाही की इंटरेस्टिंग काही जगात घडत असेल. कुठेतरी अगदी आपण मान्सूनचा पॅटर्न जरी पाहिला तरी कुठेतरी प्रचंड पाऊस येत असतो आणि कुठेतरी रणरणट ऊन असतं. इतका आपला देश मोठा आहे. या देशाला एकत्र करणाऱ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद तर आहेच, ज्याच्याविषयी आपण बोलूच. पण मला असं वाटतं की खूप महत्त्वाची व्यक्तिमत्व आणि हिंदी सिनेमासारखं एक अत्यंत विशाल वेगळंच प्रकरण असं काहीतरी भारताला एकत्र आणणारे भलते भलते मुद्दे आहेत. म्हणजे जो अमिताभ बच्चन इथे चालतो तोच अमिताभ बच्चन दक्षिणेत पण चालू शकतो. तिथल्या प्रभुदेवाबद्दल इथे पण उत्सुकता असते. असं काहीतरी एका भारतात राहणाऱ्या अनेक भारतामध्ये खूप अजब रसायनं काम करत असतात आणि गेल्या 10 वर्षामध्ये या संपूर्ण भारताला एकत्र ठेवणारं किंवा राजकीय नेतृत्व देणारं नरेंद्र दामोदर दास मोदी नावाचं एक नेतृत्व या देशांनी पाहिलं. आपण उल्लेख केलात, मी आंध्र आणि तेलंगणामध्ये गेली होती. तिथे मोदींना मोडी म्हणतात आणि मोदींच्या विजयवाडाच्या एका रोड शोला मी अचानक तिथे होती. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. लोक मोदींना पाहायला अक्षरशः आसुसलेले होते. मोदी दिसल्याबरोबर मोडी मोडीच्या घोषणा सुरू होत्या आणि विजयवाडाला भाजपचा उमेदवारच नव्हता. तिथे उमेदवार कोण होता तर चंद्राबाबू नायडू, जे भाजपच्या अलायन्सचा भाग आहे, असे तिथे भाजप मित्रपक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढत होती. पण एकूण मला म्हणायचं काय आहे तर भारताला एकत्र ठेवणाऱ्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सध्या नरेंद्र मोदी नावाचा ब्रँड, पंतप्रधानांचा ब्रँड अत्यंत यशस्वीपणे सगळ्यांना बांधून ठेवतोय हे सत्य आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. आता हा ब्रँड फक्त उत्तर भारतातच काम करतो का आणि दक्षिण भारतात करत नाही का, याच्यावर बरीच चर्चा झाली. ती आम्ही पत्रकारांनी केली. मला असं वाटतं या निवडणुकीचा निकाल काहीही लागत, पण मोदींची लोकप्रियता ही दक्षिणेच्या राज्यांमध्ये देखील पसरलेली आहे हे आता सिद्ध झालं आहे. याबाबत तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांची उदाहरणं आपल्याला घेता येतील जिथे भाजपजवळ फारसं काही नव्हतं.
तामिळनाडूत तर द्रविडी सगळी जी संस्कृती आहे ती संस्कृती कशी वेगळी आहे भारताच्या मुख्य भूमीपेक्षा हे दाखवायचा पण प्रयत्न होत होता. पण तिथे पण भारतीय जनता पक्ष आणि खरं तर मोदी यावेळेला अत्यंत जोरात होते. भाजपाला जागा मिळतील का, काही विश्लेषक असा अंदाज व्यक्त करतात की 5 जागा मिळतील. अण्णामलाई नावाचे प्रशासकीय सेवा सोडून आलेले जे अधिकारी आहेत ते तिथे उत्तमरित्या यशस्वीपणे राजकारण करू शकतील. मतपेटीतून काय बाहेर येईल कळेल. खासदार येतील का भाजपचे मला नाही माहीत, कदाचित माझा अंदाज आहे की नाही येणार. पण मतसंख्या जी भारतीय जनता पक्षाची वाढेल ती भारतीय जनता पक्ष हा केवळ उत्तरेपुरता मर्यादित पक्ष नाही तर देशव्यापी पक्ष झाल्याचं मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळातली ही तिसरी निवडणूक एकदा सिद्ध करून दाखवेल. दुसरं असं आहे की इतक्या विशाल देशामध्ये एखादा ब्रँड जेव्हा सातत्याने वापरला जातो तेव्हा अर्थशास्त्राचा नियम आहे की डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी ही कुठेतरी येतेच. त्यामुळे मोदींची लोकप्रियता जी प्रत्येक निवडणुकीत 3% वाढत जायची ती आता 3% वाढेल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. मी मूलतः महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित पत्रकार आहे, त्यामुळे मी रोज महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल झाले आहेत ते बघते. त्यामुळे महाराष्ट्राचा माझ्यावर प्रभाव असल्यामुळे देखील मी निश्चितपणे म्हणेन की मोदींची लोकप्रियता आता तशीच 3% वाढेल का याविषयी माझ्या मनात शंका आहे. पण मोदींची जी लोकप्रियता आहे ती कमी मात्र झालेली नाही. मी त्याला एक इंग्रजी शब्द वापरून स्टॅटिक पॉप्युलॅरिटी असा शब्द वापरते आहे. आता या स्टॅटिक पॉप्युलॅरिटी समोर पर्याय काय आहेत. CSDS नावाची जी संस्था आहे जी अत्यंत मूलगामी आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करते त्यांनी देखील निवडणूक पूर्व पाहणीमध्ये असं सांगितलं होतं की हो राहुल गांधींची लोकप्रियता वाढते आहे. 27% लोक त्यांनी पंतप्रधान व्हावं असं समजतात. पण मोदींची लोकप्रियता त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, ती 40% आहे. त्यामुळे 40% आणि 27% याच्या सामन्यामध्ये 40% वाले मोदी खरंच मागे पडत आहेत का हा सध्याचा मुद्दा आहे. आंध्र आणि तेलंगणात मी जेव्हा निवडणुकीला पाहायला गेली, खरं तर पत्रकार म्हणून आपण एक 2-4 दिवस जात असतो, पण ते शीतावरून भाताची परीक्षासारखं एक मूड लक्षात येतो. तिथे प्रो मोदी तर मूड होताच, पण तो कशामुळे होता तर मोदी लाभार्थ्यांचा उत्तम विचार करतात, मोदी विकासाचं प्रारूप मांडतात. मोदींनी भारताला स्वतःचं जे काय प्रेस्टीज होतं पूर्वीचं म्हणजे 200-300 वर्षांपूर्वीचं ते मिळवून देण्यासाठी उत्तम प्रयत्न केले आहेत अशी एक साधारणतः सकारात्मकता तिथे व्यक्त होत होती. दुसरा गमतीचा भाग म्हणजे आपल्याकडे TN शेषन मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार हा वृक्ष असतो. आंध्रमध्ये आणि तेलंगणामध्ये मात्र रथ फिरत होते, त्याच्यावर तेलुगू भाषेतली गाणी लागत होती ज्यातलं मला काहीही कळत नव्हतं. आंध्रच्या राजकारणावर सिनेतारकांचा खूप प्रभाव आहे, असे लोक त्यांच्या बरोबर होते. मोदींच्या बरोबर आलेल्या पक्षांमध्ये देखील राजकारणात अभिनेते म्हणून आलेल्या काही लोकांचा हे होता. त्यामुळे निश्चित दक्षिणेतल्या निवडणुका रंगतदार होत्या. आपल्याकडच्या निवडणुका त्या तेवढ्या रंगतदार राहिलेल्या नाहीत, उलट त्या खूप टोकदार झाल्या होत्या. पण तरी देखील या सर्व भारताला एकत्र ठेवणारा घटक म्हणून राजकारणात मोदींचं स्थान अद्याप कायम आहे. आणि तिसऱ्या निवडणुकीच्या वेळेला जो भारतीय जनता पक्ष भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला फारसा कुठेच नव्हता. त्यांनी गेल्या काही वर्षात घेतलेली ही झेप किंवा निर्माण केलेलं वातावरण, मिळवलेला जनतेचा पाठिंबा हा निश्चित लक्षणीय आहे. कोणत्याही पत्रकारांनी किंवा कोणत्याही राजकारणाच्या अभ्यासकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसरं काय होतंय की ही लोकप्रियता मोठी होत चालल्याने त्याला आव्हान देणारे करंट्स समोर येत आहेत. ते राजकारणात येतीलच आणि यायलाही हवेत, कारण लोकशाही ही सक्षम तेव्हाच होऊ शकते जेव्हा डिसेंटचे आवाज, वेगळे आवाज उत्तमपणे व्यक्त होऊ शकतात.
ते व्यक्त झाले नाहीत तर मग एक एकाधिकारशाहीची भावना होते. ती मला वाटत नाही की कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत उत्तम आहे म्हणून. त्यामुळे मोदींची लोकप्रियता तिसऱ्याही निवडणुकीत कायम आहे म्हटल्यावर त्यांना आव्हान देणाऱ्या काही काही गोष्टी तिथे तिथे तयार व्हायला लागल्या. यातलं उत्तम उदाहरण आपलंच राज्य महाराष्ट्र आहे की मोदींच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर कुतूहल आहे, मोदी माझे नेते आहेत असं वाटतंय, तर इथे महाराष्ट्रातल्या गेल्या 3-4 वर्षातल्या प्रसंगांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी 2 पर्यायी व्यक्तिमत्व नेता म्हणून तयार झाली. त्यामुळे इथे मोदींच्या नेतृत्वाला आव्हान देणारे अजून 2 घटक देखील महाराष्ट्रात काम करायला लागले. आता खरं तर महाराष्ट्रात घासून लढती होत आहेत, निकाल काय लागायचे आहेत ते लागतील, पण इथे कुठेतरी या व्यक्तिमत्वाला या 2 व्यक्तिमत्वांनी दिलेलं आव्हान हा एक कुठला तरी अंडरकरंट असू शकेल. त्याबाबत उद्धव ठाकरेंची लोकप्रियता गेल्या काही वर्षांच्या घटनांमुळे वाढली आहे का याचं उत्तर पण आपल्याला मतपेटी देईल. पण मुळात मला असं वाटतं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारला पुन्हा एकदा सत्ता करण्यासाठी जनतेने कौल दिला होता. हा कौल बऱ्यापैकी निर्णायक होता, भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी. आणि असा कौल मिळवणारे नेते महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी होते. महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षासाठी खडकाळ भूमी आहे. इथलं अर्थकारण, सत्ताकारण, सहकार, इथलं जातीय गणित, इथली वैचारिक चळवळ, इथे कुठेही भारतीय जनता पक्षाला फार रुजायची जागा नाही अशी खडकाळ भूमी आहे. तिथे देखील भाजप सलग दुसऱ्यांदा निवडून येणं हे अत्यंत कौतुकास्पद होतं. आणि तो मिळालेला जनादेश झुगारून जेव्हा उद्धव ठाकरेंनी एक वेगळी मांडणी केली, तेव्हा जे नरेटिव्ह भारतीय जनता पक्षाला देता यायला हवं होतं ते कुठेतरी भारतीय जनता पक्ष देऊ शकला नाही, असं मला एक राजकारणाची छोटीशी अभ्यासक म्हणून वाटतं. नंतर काय झालं की पहाटेचा शपथविधी झाला, तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर जरूर तुम्ही मगाशी म्हणालात की महाराष्ट्रात हे 2 नेते करंट म्हणून तयार झाले. शरद पवार तर होतेच आधीपासून. शरद पवार कधीच मोदींच्या सोबत नव्हते. मोदींच्या सोबत होते ते उद्धव ठाकरे होते. त्यांनी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे जनादेश झुगारला आणि नवीन डाव मांडला. तर मग भारतीय जनता पक्षानं जे काही केलं, किंवा देवेंद्र फडणवीस एकदा बोलता बोलता म्हणालेले पण की हा बदलाची भाषा त्यांनी केलेली. मग यामध्ये तुम्ही म्हणताय मला ही गोष्ट लक्षात आली नाही की भाजप कुठं कमी पडलं. मी त्याच विषयावर बोलणार होती. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ते जे काय सरकारचं फॉर्मेशन होतं ते विश्वासमत कसं मिळवावं हे प्रश्न न्यायालयाने वेगळ्या पद्धतीने हाताळल्यामुळे अजित पवार परत गेले असं आपण समजू. तसं समजू शकायला आपल्याला बऱ्यापैकी स्कोप आहे. आपण इंटरप्रिटेशन करतो आहे, बिटवीन द लाईन्स राजकारणात करावंच लागतं. त्यानंतर जी काँग्रेस कधीही शिवसेनेबरोबर जाऊ शकणार नाही असं वाटायचं, ती काँग्रेसही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेली आणि त्यांचं महाविकास आघाडी नावाचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्रात जे काय या निमित्ताने घडलं ते मोदी आणि शहांच्या नेतृत्वाला आम्ही आव्हान देऊ शकतो आणि ते यशस्वीपणे आव्हान देऊ शकतो, आमचं संख्याबळ येऊ शकतं याचं निदर्शक होतं. पुढे जो काय काही वर्षांनी इंडीचा प्रयोग झाला त्याची बीजं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होती. आपल्याला अमान्य असेल तरी ही वस्तुस्थिती आहे. मग हे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासारखा अत्यंत खंबीर पक्ष की जो महासत्ता आहे तो अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. राजकारणात बदला हा निषिद्ध शब्द कोणी मानू नये, तो त्याज्य मानून चालणार नाही, नाहीतर ते राजकारण होऊ शकणार नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाने हे 2 पक्ष अंतर्गत जे अस्वस्थ झाले होते त्याला बाहेरून खतपाणी दिलं आणि यशस्वीपणे हे सरकार पाडायची कृती करून दाखवली, पहिल्यांदा शिंदेंची. पण हे सगळं आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही केलं हे मतदाराला सांगण्यामध्ये भारतीय जनता पक्ष अयशस्वी झाला. पण आता मला असं म्हणायचं आहे की
आता तुम्ही फिरता सगळीकडे, फील्डवर असता, राज्यभर दौरे करता, मुंबईत तर असताच तुम्ही. हा जो वेगळा डाव मांडला उद्धव ठाकरेंनी आणि पवारांनी एकत्र येऊन, हा जनतेला आवडलेला होता का? तो जनतेला आवडला होता की नव्हता याचं उत्तर लोकसभेच्या निवडणुकीची मतपेटी सांगणार आहे. जी काय उद्धव ठाकरेंनी पावलं टाकली ती कदाचित अनैतिक असतील, किंबहुना ती आहेत असंही म्हणायला हरकत नाही, पण ती बेकायदेशीर नव्हती. निवडणूकपूर्व युती मोडून जेव्हा दुसरी सरकारं तयार होऊ शकतात असं कायद्यात जर काही पळवाट आहे तर त्याचा लाभ घेऊन उद्धव ठाकरेंनी सरकार आणून दाखवलं. तुम्ही मला 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद दिलं नाही तेही उद्धव ठाकरेच म्हणतात. बंद खोलीत काय झालं हे फक्त अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहे. अमित शहा म्हणतात की अशा प्रकारचं आश्वासन दिलं गेलं नाही, उद्धव ठाकरे म्हणतात अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे यातला एक जण एक बाजून दुसरी बाजू घेत असेल तर ते कोणालाही कळू शकणार नाही. अगदी देवेंद्र फडणवीसांनाही कळणार नाही, ते बाहेर उभे होते. पण त्याच्यावर मी यशस्वी मात करू शकतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं, ते अजिबात नाकारून चालणार नाही. आता जे काय उद्धव ठाकरेंनी केलं होतं ते योग्य होतं का नव्हतं, ते जनतेला आवडलं होतं की नव्हतं याचं उत्तर ही मतपेटी देणार आहे. म्हणजे आता प्रत्येक मतपेटीतून प्रत्येक गोष्टीवर रेफरेंडम येतो असं नाही, पण उद्धव ठाकरे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत जी काय भाषणं केली ती भाषणं देखील याच घटनांभोवती आधारित होती. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या व्हिजनची काही कल्पना देणारी भाषणं या निवडणुकीत फारशी केली नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाला नावं ठेवणारीच भाषणं केली, पण ती नावं ठेवणं जनतेला मान्य झालं आहे का हे तुम्ही आणि मी या खोलीत बसून सांगू शकणार नाही, हे मतपेटीतून उत्तर येईल. त्यानंतर असं झालं की ह्या मधल्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या कधी झाल्याच नाहीत. त्यामुळे जनतेचा कौल काय आहे, जनतेला उद्धव ठाकरेंचा राग आला आहे का, किंवा जनतेला भाजपचं जे काय कथित कृत्य होतं ते आवडलं आहे की नाही हे कळू शकणारी कोणती संधीच मिळाली नाही. ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या याच्यावर लढल्या गेल्या नसल्या तरी त्यात भाजप आणि शिंदे गट यांच्या आमदारांनी त्या निवडणुका जिंकून दाखवल्या, पण ती काही सर्वसमावेशक चाचणी नाही. त्याचं खरं उत्तर हे या मतपेटीतून मिळणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता यापूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या 2014ची आहे, आपण साधारणपणे ते तिथून सुरुवात करू. 2014-19 ते याच्यात स्थिती वेगळीच होती, म्हणजे सगळं शिवसेना एकत्र होती किंवा राष्ट्रवादी एकत्र होती. यावेळची निवडणूक ही ज्याच्यात हे पक्ष दोन्ही विभागले गेलेले आहेत, त्याच्यामुळे उमेदवारांचं वाटप करताना त्या ठिकाणी बरेच प्रयत्न करावे लागले, काही ठिकाणी उशिरा उमेदवार जाहीर करावे लागले. त्या सगळे पहिल्यांदाच अशी ही निवडणूक होते की ज्याच्यात हे सगळं विभाजन झाले आणि एवढा संभ्रमात आहेत सगळेच. मतदार सुद्धा संभ्रमात असू शकतात, पत्रकारही संभ्रमात असतील, विश्लेषक संभ्रमात आहेत, आणि महाराष्ट्र एकच राज्य आहे असं की जिथे असा संभ्रम आहे. तर तुमचं काय मत आहे की यावेळची निवडणूक त्या दृष्टीने कशी वेगळी आहे महाराष्ट्रापुरती? अगदी घासून झालेल्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या. कुठे काय होईल आणि कोणता मतदार खऱ्या अर्थाने बाहेर पडलाय हे सांगणारी यंत्रणा ही राजकीय पक्षांजवळ असू शकेल. काय असतं, पोलिंग एजंट जे असतात प्रत्येक पक्षाचे ते साधारणतः अंदाज घेऊ शकतात की कोणत्या प्रकारचं मतदान झालं. हे पोलिंग एजंट जो काही डेटा देत असतील तो डेटा या निवडणुकीचे अंदाज व्यक्त करू शकेल. पत्रकार म्हणून मी जी काय आकडेवारी बघते आहे त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी वस्त्यांमध्ये, हिंदुत्ववादी वसाहतींमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात मतदान झालं असं मला तरी दिसतंय. या मतदारांनी बाहेर येऊन नेमकं कसं मतदान केलं हे आपण सांगू शकणार नाही, पण कुठेतरी मला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे अशा दृष्टीने मतदान झालं नाही अशी अजिबात महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे 400 पारचा नारा दिला मोदींनी, त्याला विरोध करायचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. दलित मुस्लिम मतदारांचं एकीकरण झालं, जे एकीकरण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
यांच्या फायद्याचं होतं. पण त्याच वेळेला या रांगा लागत असतानाही मोदींवर विश्वास असलेला मतदार बाहेरच पडला नाही असं अजिबात झालं नाही. आणि दोन प्रवाह जेव्हा खूप घर्षणाने एकमेकांसमोर उभे असतात, ताकदीने उभे असतात, तेव्हा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करणं राजकीय निरीक्षकाला, पत्रकाराला कठीण असतं. प्रत्यक्ष अजित पवार पण जे या सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणाले की ब्रह्मदेवच सांगू शकेल की काय झालं आहे. पण तरीही मला असं वाटतं की मोदी सरकारने राबवलेल्या ज्या योजना आहेत त्याचे लाभार्थी हे सरकारवर एकदमच नाराज आहेत असं मला कुठे आढळलं नाही फिरताना. शेतकरी थोडेसे नाराज आहेत, असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रावरचा कलंक आहे असं मी पण मानते. कोणतंही सरकार ते थांबवू शकलं नाही, तो सगळा रोष होताच. पण मोदी एका नवभारताचं स्वप्न दाखवत आहेत. मोदींच्या काळात राम मंदिर झालेलं आहे, मोदींच्या काळात आर्थिक महासत्ता होण्याचं आपण स्वप्न पाहतो असा विचार प्रवाह असलेले मतदारही मोठ्या प्रमाणात होते. तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्या स्पेसिफिक प्रश्नाकडे मी येते. खरं तर महाराष्ट्रामध्ये एवढे प्रचंड आमदार महायुतीकडे असताना निवडणूक सोपी असायला हवी होती. कारण जेव्हा बहुमत एका विशिष्ट विचारसरणीकडे आहे, त्या विचारसरणीचा जगात बोलबाला सुरू आहे, आदरमिश्रित कौतुक आहे त्या विचारसरणीबाबत, तरी निवडणुका एकतर्फी का झाल्या नाहीत याचं मला जे काय समजतं आहे किंवा मला जे काय वाटतं आहे ते कारण असं आहे की या निवडणुका लढताना थोडंसं मिसमॅनेजमेंट झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात ज्या रीतीने स्वतःला प्रोजेक्ट करत होते, जी दुर्घटना झाली होती इरिशाळवाडीची, तिथे शिंदे स्वतः जाऊन आले, स्वतः गडावर चढले, त्यांनी दिलासा दिला. त्यानंतर शिंदेंबद्दल एक उत्तम सकारात्मकता समाजात निर्माण झाली होती. पण शिंदे हे प्लॅनर नाहीत. त्यामुळे शिंदेंना ज्या काय 15 जागा दिल्या गेल्या तो भाजपच्या रणनीतीचा भाग असेल की ते जर असली शिवसेना एकनाथ शिंदे आहेत असं सांगतायत तर एकनाथ शिंदेंच्या अधिकाधिक जागा निवडून यायला पाहिजेत, यासाठी त्यांना जास्त संधी देणं हा केंद्रीय नेतृत्वाचा विचार असू शकेल, त्यात काही गैर नाही. एवढी मोठी इलेक्शन मशिनरी चालवणारी जी यंत्रणा आहे ती काहीतरी चुकीचंच करेल असं माझं अजिबात मत नाही. पण या 15 जागांवरचे उमेदवार किती उशिरा जाहीर झाले की आज निवडणूक पत्र दाखल करायचा, अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या एक दिवस आधी तुम्ही नाव जाहीर करतात. जो विद्यमान खासदार आहे, मी हेमंत गोडसेंबद्दल बोलते, त्यांना उमेदवारी द्यायचीच होती तर ती 1 महिना आधी का दिली गेली नाही? शिवाय काही ठिकाणी जिथे भाजपशी संबंधित उमेदवार नव्हते ते उमेदवार भाजपच्या यंत्रणेला मान्य असतील नसतील, तिथल्या स्थानिकांना हवे असतील नसतील, तरी त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे मोदींची एक प्रचंड मोठी लाट आहे आणि त्या लाटेत आम्ही म्हणू तसं होईल असं काहीतरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत राहिलं का अशी माझ्या मनात शंका आहे. ती शंका खोटी असेल, मोठ्या प्रमाणात भाजपचे खासदार निवडून येतील, महायुतीचे खासदार निवडून येतील. पण तसं नसावं असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्या मोठ्या वर्गाच्या मान्यामुळे आणि ते जे काय गृहीतकं मांडतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लढती या घासून आहेत असं चित्र दिसतंय. गेले 3 ते 4 वर्ष असं जाणवलं की हा सगळा प्रचार जो होता महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः, हा स्थानिक मुद्द्यांवरती करण्यात आला, स्थानिक प्रश्नांवर करण्यात आला. निवडणूक लोकसभेची आहे म्हणून माझं त्यावर उत्तर असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकांना स्वतःचा राग काढायला काही यंत्रणाच उपलब्ध नव्हती. गावामध्ये खड्डे आहेत किंवा गावामधलं बस स्थानक योग्य नाही आहे हा प्रश्न भारताचं नेतृत्व कोणी करायचं याच्याशी जोडला का गेला? कारण लोकांच्या मनात जो काय असंतोष होता की नव्हता मतपेटी सांगेल. त्याच्यासाठी मला व्हेंटिलेशनच मिळालं नाही, मला त्याचं मतदान करायची संधीच दिली गेली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका मोदींच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीशी बांधल्या गेल्या. मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्राची वैचारिक पार्श्वभूमी अत्यंत वेगळी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म महाराष्ट्रातल्या नागपुरात जरी
झाला तरी इथे फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचा वारसा मोठ्या प्रमाणात सांगितला जातो. हा वारसा हा कसा संघविरोधी आहे, हिंदुत्ववादी विरोधी आहे असं सांगणाऱ्या विचारकांची, वैचारिक लिखाण करणाऱ्यांची मोठी फळी महाराष्ट्रात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी उजव्या बाजूनी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेले आहेत, पण सोशल फॅब्रिक इतक्या लवकर बदलत नाही. महाराष्ट्रात एक खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं की भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे. शेटजी भटजींचा पक्ष भाजप जर असता तर तो एवढ्या संख्येत निवडूनच येऊ शकला नसता, कारण शेटजी भटजींचं समाजातलं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते निवडून येणारं विनिंग कॉम्बिनेशन नाही आहे. पण या अपप्रचाराला राजकीय पक्ष म्हणून तोंड द्यावं लागतं. ते देण्यासाठी जी काय कसरत करावी लागते, ती देण्यासाठी जी काय एकवाक्यता असावी लागते, ती थोडीशी या निवडणुकीत मिसिंग होती. तुम्ही अजितदादांच्या नावानी काहीतरी काल बोलतात की यांनी सिंचन घोटाळा केला आहे आणि तिसऱ्या दिवशी ते पक्षात येत आहेत. हे थोडंसं मतदाराला बुचकळ्यात टाकणारं असतं. जे काय चुकीचं आहे किंवा जे काय आक्षेपार्ह आहे ते मानूनच पुढे जावं लागतं. तरी अजितदादा भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांच्या पत्नीसाठी केवळ भाजपनी नव्हे तर संघ परिवारांनी प्रचंड प्रयत्न केले. त्यांचे जे काय गुणदोष होते ते सोडून आता त्यांना आपल्याला जिंकवायचं आहे असं एक गृहीत धरून निवडणूक लढली गेली. पण तुम्ही एखाद्या पक्षावर, एखाद्या पक्षाच्या नेत्यावर त्यांनी तुमच्याकडे यावं म्हणून आरोप करता आणि तुमच्याकडे आल्याबरोबर तो पूर्ण निष्कलंक होऊन जातो असं समाजात चित्र निर्माण झालं. आणि मला असं वाटतं की तसे शंका घेण्यासारखी परिस्थिती निश्चितपणे आहे. आता आपण महाराष्ट्राबद्दल तर बोलतोच आहोत, पण राष्ट्रीय स्तरावर जो मुद्दा आला तो म्हणजे 400 पार यावेळचा, म्हणजे एक सगळ्याच केंद्रस्थानी असलेला मुद्दा तो आहे की 400 पार यावेळेला जिंकायच्यात. तर साधारणपणे काय नेमकं त्याच्यामागचं भूमिका असू शकते असं तुम्हाला अनेक ठिकाणी फिरल्यानंतर, अनेक ठिकाणी प्रचार हा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्याचं हे जोडण्यात आलं की संविधान बदलण्यासाठी हा नारा देण्यात येतोय, तर तुमचं नेमकं त्याच्याबद्दलचं निरीक्षण काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत सांगितलं आहे, मला ती मुलाखत कोणत्या वाहिनीला दिली आहे ते आत्ता आठवत नाही आहे स्पष्टपणे. त्यांनी सांगितलं की मागच्याच वेळेला आमची जी काय संख्या होती म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये ती जवळपास 400 पर्यंतची होती. म्हणजे जी 370 सारखी जी गोष्ट कधी प्रत्यक्षात येऊ शकेल असं वाटलंच नव्हतं की 370 कलम रद्द होईल. ते कशामुळे झालं तर भारतीय जनता पक्षाला खरोखरच एवढा मोठा जनाधार म्हणजे लोकसंख्येत तर आहेच, पण खासदारांच्या संख्येतही मिळवण्यात यश आलं होतं म्हणून ते प्रत्यक्षात आलं. त्यामुळे ही जी एक साधारण 380-390ची आपली बेरीज आहे ती आपण 400 पारपर्यंत नेऊ शकतो असं मोदींना त्यावेळेला वाटलं असावं. दुसरं असं आहे की प्रत्येक निवडणुकीचे माइंड गेम्स असतात. त्यामुळे कोणताही राजकीय नेता एखादा नारा हा त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत व्हावं यासाठी पण देतो, समोरचा जो विरोधी पक्ष आहे तो हतबल व्हावा यासाठी पण देतो. दोनदा मोदी निवडून आल्यानंतर या सगळ्या आघाडीला आता आपलं काही खरं नाही हे जाणवायला लागलं होतं. त्यावेळेची आपण सर्वेक्षणं बघू, म्हणजे जी अगदी वस्तुनिष्ठ सर्वेक्षणं आहेत, इंडिपेंडंट सर्वेक्षणं आहेत, ती सर्वेक्षणं देखील सांगत होती मोदींची जी लोकप्रियता आहे ती वाढतेच वाढते आहे. त्यामुळे आता जर मोदी निवडून आले तर आपलं काही खरं नाही, राजकारणाच्या भाषेत आपलं दुकान बंद होईल. हा सगळा जो विरोधकांच्या मनात एक काला तयार झाला म्हणू आपण, त्यामुळे ते जोरात लढले. प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची ओळख देणारी असते आणि जसं भारतीय जनता पक्षाला निवडणूक लढायचा अधिकार आहे संपूर्ण ताकदीनिशी, तसा तो अन्य पक्षांनाही आहे. त्यामुळे 400 पारचा नारा हा विरोधी पक्षांनी अत्यंत गांभीर्याने घेतला, कारण मोदींचं व्यक्तिमत्वच तसं आहे. मोदी रूल करतात, मोदी ध्रुवीकरणही करतात, पण मोदी लोकप्रिय पण आहेत. त्यामुळे हे आता जर खरंच 400 पारला पोचले तर आपलं काही खरं नाही. हे तर 247 म्हणजे 272 काय अजून जागा वाढवू शकतील. 2047 पर्यंतच्या भारताचं प्रारूप यांच्याकडे तयार आहे. त्यामुळे कुठेतरी विरोध करायची हीच घटना आहे, हीच घटिका आहे. हे विरोधी पक्षांनी उत्तमपणे ताडलं
आणि त्यांनी त्या रीतीने निवडणूक लढायचा प्रयत्न केला. आता तो प्रयत्न कसा फोल होता किंवा मला फोल वाटतो त्याबद्दलही मी निश्चित बोलीन की राहुल गांधी गेल्या 2 यात्रांमुळे निश्चितपणे काहीतरी करू बघतायत हे सिद्ध झालं. पण ते मोहब्बत की दुकान म्हणजे नेमकं काय? म्हणजे तुम्हाला देशात नक्की काय करायचं आहे? तुमचं या देशाला पुढे नेणारं प्रारूप काय आहे? आयडिया ऑफ इंडियामध्ये तुमची आयडिया काय आहे भारताबद्दलची? हे कुठे स्पष्ट झालं नाही. काँग्रेसनी अत्यंत गाजावाजा करत त्यांचं घोषणापत्र, ज्याला ते न्यायपत्र म्हणतात, ते जाहीर केलं. त्या न्यायपत्र खरोखर अभ्यास करण्यासारखी डॉक्युमेंट आहे. जनता किती गांभीर्याने घेते हे मुद्दे मला माहीत नाही, पण आपण पत्रकार आहोत त्यामुळे आपण वाचतो. त्याच्यात आता जिसकी जितनी आबादी उसको उतना प्रतिनिधित्व, हे कुठेतरी हिंदू मुस्लिम हा भारतीयांच्या जनुकात शिरलेल्या विषयाला हवा देणं असतं. लॉ ऑफ इनहेरिटन्स आम्ही मान्य करू की नाही करू याच्यावर जेव्हा ज्याला वारसा हक्काने नेतृत्व मिळालेलं आहे तो तरुण बोलायला लागतो, म्हणजे आपण राहुल गांधींना तरुण म्हणतो अजून, तो तरुण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्याला प्रश्न विचारायचे असतात. मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंना या प्रचारामध्ये कोणीही प्रश्न विचारू शकलं की या इनहेरिटन्स टॅक्सबद्दल तुमचं काय मत आहे. उद्धव ठाकरेंना देखील पण संघटना वारशाने मिळालेली आहे. मी त्यावेळेला हेही मान्य करीन की 2014 साली त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढून भाजपबरोबर नसताना 60 आमदार निवडून आणले. पण तरी देखील जी घरातनं आलेली सत्ता आहे त्या गोष्टीला जर कोणी विरोध करत असेल तर त्यांचे नेमके रिपरकशन्स काय याची चर्चा झाली नाही. आणि घटना बदलू हा जो प्रचार झाला तो तर मला असं वाटतं की तो अख्ख्या उजव्या चळवळीचा खरं तर त्यांच्यावर अन्याय करणार आहे. घटना कोणी बदलली नाही, तर भारतात जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा घटनेतली काही कलमं बदलायचा प्रयत्न झाला. प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी पण ती स्टॅटिक गोष्ट आहे की तो अंतिम शब्द आहे आणि त्या शब्दाप्रमाणेच वागायला हवं असं काही सांगितलेलं नाही. जसा जसा समाज इव्हॉल्व्ह होत जातो तसे तसे बदल करण्याचं प्रावधान हे कोणत्याही उन्नत समाजासाठी आवश्यक आहे. पण हाकाटी अशी झाली की हे 400 पार कशासाठी म्हणतायत, तर यांना घटना बदलायची आहे. खरं तर काँग्रेसच्या काळात घटनेत सुधारणा जास्त वेळा झाल्या. भारतीय जनता पक्षाने 370 कलम, जे अत्यंत अभिनंदनीय बाब आहे, ते देखील बदललं. पण म्हणून ते घटनाच बदलायला निघाले आहेत आणि नक्की घटना बदलणार म्हणजे काय आहे याचं एक काहूर निर्माण झालं. पण मला तरीही वाटतं की मतदार सुज्ञ असतो, त्याला घटना बदलणार, अमुक होणार, तमुक होणार याचा तो पण त्याच्या त्याच्या पातळीवर निश्चितपणे विचार करत असतो. या निवडणुकीचं मला अजून एक वैशिष्ट्य वाटतं म्हणजे ती समाज माध्यमांवर लढली गेली. आणि या समाज माध्यमांमध्ये 2014 साली पूर्णतः मोदींची लाट होती. यावेळेला ट्रिक्स काय आहेत गेमच्या हे विरोधी पक्षांना उत्तम रीतीने समजलं होतं. त्यामुळे सोशल मीडियात मोदींच्या बरोबरीने किंवा मोदींपेक्षा जास्त मोदी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोणीही आजकाल एक फिल्म तयार करतं आणि ती लोड करून टाकतं. त्याचा अर्थ समाज माध्यमांमध्ये मोदींना विरोध आहे म्हणजे तो खरंच मतपेटीत नाही दिसणार आहे का याचं उत्तरही आपल्याला 4 जूनला मिळणार आहे. मला अजूनही असं वाटतं की सरकार जेव्हा बदलतं तेव्हा एक खूप मोठी लाट असावी लागते. ती लाट किती ह्यूज असते तर ते सी वोटरची जी अनुमानं असतात 20% 22% विरोधी मत असावं लागतं. तसं विरोधी मत मोदींना मिळतं आहे असं मला वाटत नाही. सरकारं केव्हा बदलली? 2014 साली सरकार जेव्हा बदललं तेव्हा मनमोहन सिंगसारख्या एका अत्यंत कार्यक्षम पंतप्रधानाला मी अगदी जबाबदारीने म्हणते की देशामध्ये आर्थिक सुधारणांचं युग आणून त्यातही थोडं मनरेगा वगैरे सारख्या गोष्टी करून मनमोहन सिंगांनी एक उत्तम सरकार द्यायचा 2 वेळा प्रयत्न केला. पण 14 सालच्या वेळेला त्यांच्या सरकारवर इतके आरोप झाले आणि त्या आरोपाची कोणतीही प्रकारे ज्याला आपण काय म्हणू युक्तिवाद करून खोडून काढण्यात ते संपूर्णतः अयशस्वी झाले. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचारी आहे, या सरकारच्या काळात काहीही झालेलं नाही, हे सगळं मोदींची प्रचार यंत्रणा उत्तम रीतीने लोकांना पटवू शकली. असं आज मला मोदींच्या विरोधात काही झालेलं दिसत नाही.
आता हे जे मतदानाचं जर बघायचं गेलं, जसं तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने एकदम मोठी अशी काय लाट आहे विरोधातली असं दिसत नाहीये, तर सातत्याने एक विषय येतो तो म्हणजे मतदानाची टक्केवारी जी आहे ती वारंवार, म्हणजे ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी टक्केवारी आणि काही दिवसांनी ती वाढलेली आहे अशा पद्धतीचे आरोप झाले. त्या संदर्भात कोर्टामध्येही काही लोक गेले की हे सगळं जाणीवपूर्वक केलं जाते वगैरे. तर आधीच्या निवडणुका त्यातली टक्केवारी, यावेळच्या निवडणुका यातली टक्केवारी, याच्याबद्दलचं तुमचं काय मत दिसून येतं? साधारणतः पहिल्या दिवशी जी 5 वाजता टक्केवारी समोर येते ती वाढत जाते. हा प्रत्येक निवडणुकीचा अनुभव आहे. तुम्ही देखील पत्रकार आहात. आपण दुसऱ्या दिवशी टक्केवारी कशी वाढली हे सांगत जातो. यावेळेला मुळात घासून निवडणूक आहे आणि मुळात मोदींना विरोध करणाऱ्या यंत्रणा अत्यंत सक्षमपणे काम करत असल्यामुळे या विषयावर ओरड झाली. ओरड झाल्यानंतरही निवडणूक आयोगाने नंतर बूथवाईज आकडेवारी जाहीर केली, पण पहिल्यांदा त्यांनी जी भूमिका घेतली की आम्ही नाही करणार. अशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांनी वागायचं नसतं. देशामध्ये पारदर्शिता आहे आणि ही आम्ही माहिती योग्य वेळेला द्यायला तयार आहोत हे सांगायला काहीच हरकत नव्हती. आजही मतदान फार कमी झालं असं माझं मत नाही. शिवाय इतक्या उन्हाळ्यात तुम्ही जेव्हा निवडणुका घेत असतात, मुंबईतल्या निवडणुका मागच्या वेळेपेक्षा 1 महिन्यानंतर झाल्या आहेत. त्यामुळे एवढ्या उन्हामध्ये जाऊन मी मतदान का करावं, महाराष्ट्रात तर इतकं वाईट नरेटिव्ह सुरू होतं की लोक त्याबद्दल एक नकारात्मक मानसिकतेत जाऊ शकतात. अशा वेळेला ज्या पक्षाची यंत्रणा असते तोच त्याचा मतदार बाहेर काढतो. मग ते दलित मुस्लिम इंडिया आघाडींनी काढले आणि मोदींचे जे लॉयल मतदार आहेत ते भाजपनी काढले. पण मतदानाची टक्केवारी हा एक ठरवून डिबेटेबल विषय केला गेला. ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही उत्तम संस्था आहे, ते उत्तम रीतीने काम करत असतात. त्यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली की नाही, आम्ही अशा तऱ्हेचे निर्देश देणार नाही, जे उत्तम होतं की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. पण मुळातच निवडणूक आयोगाने ही माहिती आम्ही देतो असं म्हणायला काही हरकत नव्हती, जे नंतर त्यांनी केलं. त्यामुळे एखादा वाद निर्माण झाल्यावर तो किती पेटवायचा याला दोन्ही बाजूंनी ज्या मर्यादा पाळाव्या लागतात त्या पाळल्या गेल्या नाहीत. आणि मला असं वाटतं की विशेषतः महाराष्ट्रात तर जे जे होऊ नये ना ते सगळं गेल्या 4 ते 5 वर्षात झालं. मग काय काय होऊ नये याची आचारसंहिता म्हणून या सगळ्या प्रयोगाकडे आपल्याला पाहावं लागेल. प्रचाराचा स्तर बघायला झाला तर तो महाराष्ट्रात तर खूपच खाली गेलाच होता, पण एकूणच देशभरामध्ये प्रचार हा जो भाग आहे तो स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा दुसऱ्याचा दुष्प्रचार करणं याकडे जास्त कल असतो. मला तर कधी कधी असं वाटतं की भारतीय मतदार अशा पद्धतीचं नरेटिव्ह अपेक्षा करतो का याचा नेत्यांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे. काय आहे की कोणीतरी कोणाला तरी शारीरिक त्याच्या रचनेवरून नावं ठेवत आहे, टरबूज म्हणत आहे, किंवा कोणी असंही म्हणू नये की अमुक माणूस आजारी होता वगैरे. या सगळ्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत आणि त्या टाळल्या गेल्याच पाहिजेत. पण काय असतं की ही जी एक संहिता असते, योग्य वागायची संहिता, ती कोणी थोपवून येत नाही, ती मनापासून समजावी लागते. आणि मला तर असं वाटतं की मी पुन्हा महाराष्ट्रावर येईन त्या निमित्ताने की मुंबई महानगरपालिकेत जेव्हा अगदी 2चा फरक होता भाजप आणि शिवसेनेमध्ये, तेव्हा शिवसेनेनी भाजपची पावलं ओळखली की हे आपल्याला कुठेतरी आव्हान देतील. आता छोटा भाऊ मोठा भाऊ नाही, हेच मोठा भाऊ होणार आहे. त्यानंतर मला असं वाटतं उद्धव ठाकरे बदलत गेले. 14 साली ते बदलले होतेच. नंतर मनसेचा एक गट बाहेर पडल्यानंतर तो गट सामावून घेणं भारतीय जनता पक्षाला निश्चित शक्य होतं, तरी ते त्यांनी केलं नाही. केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस उदार होते असंच पूर्णपणे नाही, तर त्यांना महाराष्ट्रातल्या सरकारवर कोणतंही मळब येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी त्या रीतीची पावलं उचलली. पण ती पावलं उचलल्यामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर कायम राहिला. अशी अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एका मित्राला गमावून उद्धव ठाकरेंनी नेमकं काय मिळवलं असा प्रश्न मला कायम पडतो. खरं तर त्या सरकारने एकत्रितपणे उत्तम कामं मुंबईत केली होती. मेट्रो म्हणजे जी मुंबईकरांची जाण्या येण्याची समस्या सोडवण्यासाठी होती, कोस्टल रोड, त्यानंतर महाराष्ट्राच्या बाकी भागासाठी जलयुक्त शिवार, आणि 2014ला उद्धव ठाकरेंना
देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून आमंत्रण देऊन सरकारमध्ये सामील करून घेतलं होतं. अशा वेळेला त्यांना दुखावून आणि हिंदुत्ववादाच्या एका पक्षाला दूर करून त्यांनी खरोखर म्हणजे स्वतःचं अस्तित्व तर दाखवून दिलं. ते किती अस्तित्व येणारे निकाल आपल्याला सांगतील. पण मला असं वाटतं की जे काय झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. मी अजिबात उद्धव ठाकरेंची शक्ती कमी लेखत नाही. मला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे पाहताना असं वाटतं की ते प्रत्येक संकटाचं संधीत रूपांतर करतात. पण मुळात जो डाव उत्तमरित्या सुरू होता आणि जनता तुम्हाला कौल देत होती तो डिस्टॅबिलाइज करून काय मिळालं. मी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आजही त्याच दृष्टीने पाहते. भाजप महाशक्ती आहेच आणि आजच्या निकालापर्यंत तर ती नक्कीच आहे. त्या पक्षांनी त्यांना वाटलं तर ते पक्ष फोडू शकतात, ते वेगळं नरेटिव्ह आणू शकतात, ते वाट पाहू शकतात. 2 निवडणुका हातातनं गेल्या तरी आत्ताच्या परिस्थितीत त्यांना काही फरक पडत नाही. पण या भाजपला आपल्याबरोबर सामावून घेण्यामध्ये बाकी पक्षांनी थोडा विचार का केला नाही, किंवा जर विरोध करायचाच होता तर वेगळी भाषा का वापरली गेली, ते खरोखर एक मला पडलेलं कोड आहे. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीची तर खूप खंत वाटते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत, राहुल गांधी नाही. त्या उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या ध्वजाला कुठेतरी फडकं म्हणणं हे तर मला पडलेलं कोड आहे. आणि जेव्हा केव्हा उद्धव ठाकरे एखाद्या पत्रपरिषदेच्या निमित्ताने भेटतील तेव्हा मला खात्री आहे की महाराष्ट्रातले कोणीतरी पत्रकार त्यांना ते असं का बोलले. कित्येकदा असं होतं की आपण डिस्टॉर्ट करून एखादं वाक्य छापतो, तसं तर काही नाही आहे ना. पण एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराला जो भारताच्या भल्याचं काम करत असतो त्याला असं हिणवणं हे कुठल्या भाषेत बसत होतं मला माहिती नाही. पण एकंदरीत आता महाराष्ट्रातलं आपण लोकसभेच्या निवडणुकीचं पाहायचं झालं तर आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्याकडे आलेली आहे. अशा याच्यामध्ये चर्चा आहे कारण 1 जूनला एक्झिट पोल येणार, तर अशा वेळेला महाराष्ट्रात काय होणार हे सगळ्या म्हणजे अगदी राष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा हीच चर्चा आहे. बाकीच्या उत्तर प्रदेशबद्दल यापूर्वी नेहमीच असायचं की सगळ्यात जास्त जागा तिथे, त्यामुळे तिथे काय होईल. पण आता महाराष्ट्रामध्ये काय होणार, 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर तिथे काय होणार याचं सगळ्यांचंच लक्ष आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करतोय. तुम्हाला स्वतःला काय वाटतं? मला अजूनही वाटतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 4 ते 5 जागा महाविकास आघाडीपेक्षा जास्त असतील. आता कसं आहे की अंदाज हे प्रत्यक्षात येतातच असं नाही. एक्झिट पोल पण बऱ्याचदा खोटे ठरतात. म्हणजे खरं तर जो काय ॲक्सिस इंडिया पोल करतो ते सोडून बऱ्याचदा एक्झिट पोल खोटे ठरतात, कारण भारतीय अशा पद्धतीच्या पाहण्यांना योग्य उत्तरं देत नाही. शिवाय मी असं काही खूप भारतीयांबद्दल आदराने बोलतानाच आपल्यातल्याही काही त्रुटी सांगेन की शंकराच्या पिंडीला जेव्हा दूध अर्पण करायचं ठरलं तेव्हा सगळ्यांनीच पाणी आणलं आणि एकानेच दूध आणलं. त्यामुळे कुठेतरी खोटेपणा आपल्या जेनेटिकमध्ये सामावलेला आहे. इतकी जिथे आक्रमणं होतात त्या समाजात असं होऊ शकतं. ते दूर करायला पाहिजे, आपण करू पण कदाचित काही वर्षांनी. त्यामुळे मी एक्झिट पोलवर कधी फार विश्वास ठेवायला पत्रकार म्हणून तयार होत नाही. तो एक कल सांगू शकतो, तो खरा ठरतो खोटा ठरतो. एक सेफॉलॉजी म्हणून त्याकडे पाहणं अतिशय मूलगामी असतं, त्यातनं बरेच ट्रेंड्स कळतात. त्यामुळे खरा निकाल कळणार आहे 4 जूनला. आणि त्या 4 जूनला महाविकास आघाडी का पुढे असेल तर मला असं वाटतं शिंदे सरकारनी खूप उत्तम एखादी योजना राबवली आहे असं आज मला सांगता नाही येणार. पण मोदी सरकारनी केलेली कामं विथ रायडर, म्हणजे आता देर इज नो अल्टरनेटिव्ह अशा पद्धतीने लोक मोदींना मतदान करणार. पण ती बरीच कामं आवडण्यासारखी आहेत की रामजन्मभूमी कायदेशीर मार्गाने तिथे मंदिर उभं राहू शकतं, त्याची प्राणप्रतिष्ठा होते, हे आवडणारा वर्ग आहे. तो का नाकारायचा? आणि तो भारताला अतिशय अभिमानाचा क्षण आहे. तिथे काँग्रेसचं नेतृत्व जर जात नसेल तर मी त्या लोकांना मत देण्याऐवजी मतदार म्हणून जो माझ्या देशाची ओळख पुढे नेऊ पाहतोय त्या पक्षाला मत देणं पसंत करीन असे बरेच लोक असतील. मोदींचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. त्यांनी ईडी जे म्हणतात तो वापर केला सोडून मोदींच्या बाकी निर्णयांवर
खूप आक्षेप घेण्यासारखं काही नाही आहे. ते जे काय ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतात तो राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे कुठेतरी कदाचित मोदींसाठी सुप्त लाट असावी. त्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रात कितीही घासून निवडणुका असल्या आणि महाविकास आघाडीबद्दल काहीसं एक अप्रूप असलं, आपले पण वाटतं जरी असलं काही ठिकाणच्या मतदारांना, शेतकऱ्यांना असेल, दलितांना असेल, मुसलमानांना असेल, तरी देखील हा मतप्रवाह मोठा ठरायची शक्यता जास्त आहे. भाजपच्या उमेदवारांच्या ज्या लीड्स होत्या त्या प्रचंड होत्या काही ठिकाणी, त्या कदाचित कमी होतील. पण आजही घासून होणाऱ्या निवडणुकांमध्ये 4 ते 5 जागा महायुती जास्त जिंकेल असं मला वाटतं. मी खरी आहे की खोटी आहे ते आपल्याला 4 तारखेला कळेल. मी का खोटी ठरली किंवा कोणीही पत्रकार त्याचं पण विश्लेषण करणं योग्य ठरेल, करू आपण ते नंतर. राष्ट्रीय स्तरावरही मला असं वाटतं की 400 पार नारा प्रत्यक्षात येणार नाही. तो एक घोषणा होता मोटिवेशनसाठी. पण मोदी स्वतःच्या बळावरती पुन्हा सत्तेत येऊ शकतील. कुठेतरी एक 290-280 पर्यंत भारतीय जनता पक्ष जागा मिळवेल. दुसरं मला असं वाटतं की प्रादेशिक पक्षांचा जो देशातला बोलबाला होता तो कुठेतरी आता कमी होईल. TRS आणि उद्धव ठाकरे हे पक्ष ज्या रीतीने काम करत होते, BRS म्हणू आपण, एक मोठं नॅशनल पर्स्पेक्टिव्ह आणायचा प्रयत्न करत होते. तिथे आता कुठेतरी चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष, या शिंदे गट, अजितदादा गट, शरद पवार गट याला किती जागा मिळतील मला माहिती नाही. उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी मिळू शकतात असं आज वाटतं. हे काही प्रादेशिक पक्ष, ममता बॅनर्जी वगैरे असे जर सोडले तर काँग्रेस कमी जागा लढूनही जास्त मागच्या वेळेपेक्षा ठिकाणी जिंकेल. त्यामुळे लोकशाही सक्षम होईल असंही मला वाटतं. गेल्या वेळेला काँग्रेसजवळ संख्याच नव्हती विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतकं. ते चित्र आता बदलेल, कारण त्यांची सत्ता आता बऱ्याच राज्यांमध्ये आहे. कर्नाटकमध्ये आहे, जे महाराष्ट्रासारखंच की स्टेट आहे. ते रेवंत रेड्डीमुळे एक वेगळ्या प्रकारचं सरकार चालवत आहे. नुकतं आलेलं सरकार आहे, तिथेही जागा मिळतील. मला असं वाटतं काँग्रेस यावेळेला कुठेतरी 65-70 ते 75-80 पर्यंतही जाऊ शकतील. 65-70 पर्यंत ते पोचतील. भाजपच्या जागा काहीशा कमी होण्याची शक्यता मी नाकारत नाही. कदाचित एक सुप्त लाट असेल की मोदींचा समर्थक काही बोलत नाही सतत पुढे येऊन, त्यामुळे ती सुप्त लाट जशी मागच्या वेळेला 21 जागा जास्त देऊन गेली, पण तशी लाट नसेलही तरी मोदींना नाकारण्याची लाट आत्ता तरी मला दिसत नाही. मोदी पुन्हा सत्तेत येतील. त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते शिंदे गट कमी जागा मिळेल, पण चंद्राबाबू नायडू जास्त मिळवतील. असं करत करत मित्रपक्षांनाही कुठेतरी 30 ते 40 जागा मिळतील आणि कम्फर्टेबल मेजॉरिटीनी, कदाचित मागच्या इतकं बहुमत नाही, मोदी सत्तेत येतील. पुढचा काळ त्यांना कठीण राहील, कारण कमी झालेली मतं, कमी झालेलं मताधिक्य हा विरोधी पक्षांच्या ऐरणीवरचा मुद्दा राहील. घासून त्यांना काही निर्णय सांगावे लागतील. मी असा आहे, मी तसा आहे ह्या भाषेऐवजी उत्तम काम करा, देशासमोरच्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवावे लागतील. आज जी जॉबलेस ग्रोथ आहे त्याला उत्तर शोधावं लागेल. पण ते उत्तर शोधण्यासाठी आज राहुल गांधी कामाचे नाहीत, मोदीच आहेत असं जनतेला वाटत असावं असा माझा एक पत्रकार म्हणून अंदाज आहे. खरा की खोटा 4 तारखेला कळेल. खूप खूप धन्यवाद. आपण या वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही तुमची स्पष्ट मतं, परखड मतं जी आहेत आणि एक पत्रकार म्हणून तुम्ही जी काही निरीक्षणं नोंदवली, स्वतः तुम्ही कव्हर केलेले आहेत काही ठिकाणी जाऊन निवडणुका, तर त्यामुळे खूप सविस्तर लोकांपर्यंत हे जाईल असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात न्यूज डंकामध्ये आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण मृणालीजी यांच्याशी संवाद साधला आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सविस्तर चर्चा केली. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.